नमस्कार, मी रेणुका कळ. क्षितिज फाउंडेशन यांच्या वतीने 2019 पासून ब्लीड द सायलेन्स ही सिरीज चालवली जाते. या सिरीजमध्ये यावर्षी मी ऑनलाईन जेंडर बेस्ड व्हायलन्स अगेन्स्ट विमेन ह्या विषयावरती माझी मांडणी करणार आहे. ऑनलाईन जेंडर बेस्ड व्हायलन्स अगेन्स्ट विमेन अँड चिल्ड्रन हा विषय महत्त्वाचा का? तर आपण पाहतो की कोविडच्या काळानंतर जगभरामध्ये बहुतांश काम हे ऑनलाईनच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे आणि केले जाते. अगदी छोट्या मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत. पण हे काम करत असताना याचे काही परिणाम, काही दुष्परिणाम, चांगले वाईट दोन्ही परिणाम आपल्याला समोर येताना दिसतात. आणि यामध्ये प्रामुख्याने आपण जे बोलणार आहोत ऑनलाईन जेंडर बेस्ड व्हायलन्स अगेन्स्ट विमेन. आता ऑनलाईन जेंडर बेस्ड व्हायलन्स अगेन्स्ट विमेन म्हणजे नेमकं काय, किंवा अजून सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर सायबर क्राईम अगेन्स्ट विमेन अँड चिल्ड्रन. आता सायबर क्राईम म्हणजे काय, तर ज्यामध्ये मोबाईल, इंटरनेट किंवा वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जसे लॅपटॉप असेल, कॉम्प्युटर असेल, आयफोन, आयपॅड ह्या सगळे इलेक्ट्रॉनिक ॲटम वापरून ज्यामध्ये इंटरनेटचा वापर केला जातो आणि वेगवेगळ्या ज्याला आपण म्हणतो गुन्हे असतील किंवा दुष्कृत्य असतील ते घडवले जातात. याला म्हणतात सायबर क्राईम. आता ह्या सायबर क्राईममध्ये पण प्रामुख्याने कुठले क्राईम, ते जे महिला आणि मुलांच्या संदर्भात होतात असे सगळे क्राईम. ह्या सगळ्या क्राईमचा महिला आणि मुलांवरती काय परिणाम होतो, हे सगळे क्राईम म्हणजे वेगवेगळे कुठल्या प्रकारचे आहेत यावरती आपण आज बोलणार आहोत. तर ह्या महिला व मुलांवर होणाऱ्या सायबर क्राईमचे वेगवेगळे प्रकार आहेत. यातला पहिला प्रकार जो आहे तो प्रकार आहे की महिलांचं असभ्य प्रतीने प्रतिरूपण करणं, म्हणजे पोर्ट्रेल ऑफ द विमेन इन दी मोस्ट इनडिसेंट मॅनर. म्हणजे महिलांचं अतिशय असभ्य पद्धतीने किंवा असभ्य चित्रीकरण करून त्यांचं प्रदर्शन करणं. तर हे प्रदर्शन करणं म्हणजे काय, कुठे, तर हे ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती त्याचं सादरीकरण करणं किंवा त्याचं मांडणी करणं. मग ते फोटोच्या माध्यमात असेल, व्हिडिओच्या माध्यमातून असेल, किंवा आजकाल खूप सगळ्या सोशल मीडियावरती रील्स असतात, त्या रील्सच्या माध्यमातून असेल, ह्या गोष्टी केल्या जातात. याला म्हणतात पोर्ट्रेल ऑफ द विमेन इन द मोस्ट इनडिसेंट मॅनर. हा पहिला क्राईम महिला आणि मुलांच्या बाबतीमध्ये घडतो. दुसरा क्राईम जो आहे तो आहे सायबर स्टॉकिंगचा. स्टॉकिंग म्हणजे पाठलाग करणं. आता हा सायबर स्टॉकिंग म्हणजे काय, तर ऑनलाईनच्या पद्धतीने किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून एकमेकांचा पाठलाग करणं, आणि यामध्ये प्रामुख्याने महिला आणि मुलांचा पाठलाग करणं. आता हा पाठलाग करणं म्हणजे कसा केला जातो, आपल्याला वाटेल की अरे ऑनलाईन कसं काय आपण एकमेकांचा पाठलाग करू शकतो. तर याला अगदी सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर एकमेकांना फॉलो करणं, आणि प्रामुख्याने महिलांना फॉलो करणं. आता महिलांना फॉलो जेव्हा केलं जातं तर त्यावेळेस त्यांच्या बाबतीमध्ये काही अपप्रचार करणं असेल, त्यांच्या व्हिडिओ, फोटो जे असतील त्याच्यामध्ये अनवॉन्टेड चेंजेस करणं असेल, इनडिसेंट मॅनरनी त्याला प्रेझेंट करणं असेल, त्यांना धमकी देणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात स्टॉकिंगच्या माध्यमातून. आता हे स्टॉक करणं म्हणजे काय किंवा कसं केलं जातं, तर अगदी सोपं. हे याला अगदी सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर आपण बऱ्याच वेळेला व्हॉट्सॲपला आपलं स्टेटस टाकतो. आणि बहुतांश लोकांच्या व्हॉट्सॲपला पाहिलं आपण तर प्रायव्हसी सेटिंग्स नसते. ज्या प्रायव्हसी सेटिंगमध्ये जेवढे आपले कॉन्टॅक्ट्स आहेत तेच आपली स्टोरी पाहू शकतात. अशाच ज्या सगळ्या सेटिंग्स असतात त्या मिस असतात. त्यामुळे काही वेळेला असं होतं की आपला जो डेटा आपण म्हणजे शेअर करतो सोशल मीडियावरती, तो पब्लिक होऊन जातो. आणि पब्लिक झाल्यावरती आपण त्याची खात्री देऊ शकत नाही किंवा बाळगू शकत नाही की त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे चुकीचे बदल किंवा चुकीचे चेंजेस करून त्याला प्रेझेंट केलं जाईल. तर ह्या ऑनलाईन स्टॉकिंगच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात, ज्यामध्ये प्रामुख्याने ही ऑनलाईन स्टॉकिंग बऱ्याच वेळेला एखाद्या मुलाला मुलगी आवडत असेल आणि त्या मुलीला त्याला फॉलो करायचा असेल, तो तर तुला स्टॉक करतो.
मग तो तिला स्टॉक कसा करतो? तर तिचं WhatsAppचं स्टेटस असेल, तिचं सोशल मीडिया म्हणजे Insta, Facebookसारखे सोशल मीडिया अकाउंट्स असतील त्याला पाहणं असेल. ऑनलाईन ही मुलगी कधी कधी येते, काय-काय शेअर करते ह्या सगळ्या गोष्टी असतील. ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन पाहणं आणि त्या मुलीची किंवा त्या व्यक्तीची माहिती घेणं याला म्हणतात सायबर स्टॉकिंग. आपण बऱ्याच वेळेला बातम्या पाहत असतो, वृत्तपत्रामध्ये वाचत असतो, की Facebookला किंवा WhatsAppला एखादी स्टोरी लावली आणि त्या गोष्टीचा राग आला, म्हणून एखाद्याला मारहाण झाली, एखाद्याचा खून झाला, अशाही घटना बऱ्याच प्रमाणामध्ये समोर येतात. तर ह्या सगळ्या घटना, बहुतांश घटना यातल्या या ऑनलाईन स्टॉकिंगच्या माध्यमातून किंवा सायबर स्टॉकिंगच्या माध्यमातून केल्या जातात. यातला दुसरा क्राईम जो आहे, ऑनलाईन जेंडर बेस व्हायलन्स अगेन्स्ट विमेन म्हणत असताना तो आहे सायबर बुली. सायबर बुली म्हणजे काय? तर धमकी देणे. पूर्वीच्या काळी म्हणजे आजपासून आपण 30 वर्षा आधीचा जर काळ घेतला, तर ह्या काळामध्ये एखाद्या मुलाला मुलगी आवडली किंवा एखादी कुठली गोष्ट असेल, म्हणजे त्या मुलीच्या बाबतीमधली असेल, तर तिथे फॉलो करताना किंवा त्या व्यक्तीनी आपल्याशी बोलावं, आपलं प्रपोजल ॲक्सेप्ट करावं, ते याच्यासाठी शाळा कॉलेजेसमध्ये पाठलाग. आता सोशल मीडियाच्या जगामध्ये किंवा इंटरनेटच्या जगामध्ये जिथे कर लो दुनिया मुठ्ठी में म्हणत दुनिया मुठ्ठीमध्ये आली, पण त्या मुठ्ठीमधली दुनिया आपलं वैयक्तिक आयुष्य ह्या मुठ्ठीतून निसटत चाललंय का? अशी भीती, म्हणजे अशी स्थिती झालेली आहे. खरं तर ही भीती नाही, अशी स्थिती वास्तवामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घडते. तर ह्या सायबर बुलीमध्ये काय केलं जातं, तर एखाद्या मुलीने, आपण जिचा पाठलाग करतो आहे त्या मुलीने किंवा त्या महिलेने त्या व्यक्तीचं म्हणणं ऐकलं नाही. ज्या व्यक्तीला ती ओळखते का नाही ओळखत हेही माहिती नाही. नेमकं तिचा पाठलाग कोण करते हेही माहिती नाही. आणि त्या व्यक्तीने जर ऑनलाईन त्या मुलीला, त्या महिलेला धमकी दिली किंवा छोट्या मुलाला धमकी दिली, तर त्याला सायबर बुली म्हणतात. नॉर्टन अँटीव्हायरस सारख्या कंपन्या असतील किंवा इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन्स सारख्या संघटना असतील, या संघटनांचे अहवाल असं सांगतात, की भारतामधल्या मुलांच्या बाबतीमध्ये, प्रामुख्याने छोट्या मुलांच्या बाबतीमध्ये सायबर बुलीच्या ज्या सगळ्या घटना घडतात, त्या सगळ्या घटना बहुतांश ह्या शाळा कॉलेजेसमधल्या असतात. टिपिकल टीनएजर मुला-मुलींच्या बाबतीतल्या असतात. ज्यामध्ये शाळांमध्ये असलेली कॉम्पिटिशन्स असतील, म्हणजे अभ्यासांमध्ये मित्रांच्या बाबतीतले कॉम्पिटिशन असेल किंवा काही वेळेला शाळा कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा होतात. त्या स्पर्धांमध्ये फर्स्ट कोण येणार किंवा सेकंड कोण येणार, अशा सगळ्या गोष्टी असतील. किंवा एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडते आणि त्या मुलीने आपल्याशी बोलावं, किंवा ती पर्टिक्युलर मुलगी आपल्या मित्राशी बोलते पण त्या XYZ मुलाशी बोलत नाही. अशा जेव्हा गोष्टी घडतात, तर त्यावेळेस त्या मुलीने आपल्याशी बोलावं, त्या कॉम्पिटिशनमध्ये आपलाच फर्स्ट नंबर यावा किंवा अभ्यासामध्ये आपणच पहिलं असावं. तर यावेळी ऑनलाईन सायबर बुली केलं जातं. म्हणजे फेक अकाउंट तयार करणं किंवा प्रॉक्सी अकाउंट तयार करणं आणि त्या मुलाला किंवा मुलीला धमकी देणं. पण नेमकं माहिती नसतं की या समोर विक्टीमला, की आपल्याला नेमकं कोण धमकी देत आहे, कोण आपल्यावरती अशा पद्धतीने प्रेशर टाकतं आहे. याला म्हणतात सायबर बुली. आणि ह्या ज्या 2 संस्था मी आपल्याला सांगितल्या, की नॉर्टन अँटीव्हायरस सारखी कंपनी असेल किंवा इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन सारखी संघटना असेल, ह्या संघटनांचे अहवाल आणि याशिवाय अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अहवाल असतील किंवा आपल्या महाराष्ट्र पोलिसांचं सायबर क्राईम डिपार्टमेंट असेल, हे सगळे अहवाल असं सांगतात, की भारतामधल्या मुलांच्या बाबतीमध्ये सायबर बुली ही प्रामुख्याने 70 ते 75% घडते. ज्यामध्ये त्या मुलाला किंवा मुलीला माहितीच नसते, की आपल्याला कोण धमकी देते. आणि ज्यावेळेस एखाद्या केसमध्ये किंवा ज्या केसेसमध्ये आजपर्यंत तक्रार झालेली आहे, त्या सगळ्या तक्रारीमध्ये असं लक्षात आलेलं आहे, म्हणजे असं पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशनमध्ये शोधलेलं आहे, की हे बुली करणारी व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नसून जवळचीच व्यक्ती असते. ते याला सायबर बुली म्हणतात. याचं जर अजून उदाहरण द्यायचं असेल, तर कोविडच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये एका ठिकाणी म्हणजे 10वीच्या मुलांचे सगळे WhatsApp ग्रुप तयार झाले होते आणि ऑनलाईन अभ्यास सुरू होता.
ह्या सगळ्या ऑनलाईन अभ्यास करत असताना हे सगळे मुला-मुलींचे ग्रुप तयार झाले. त्या ग्रुप्समध्ये पालक पण होते आणि पालक असल्यामुळे मुलांनी असं ठरवलं, की याच्यामध्ये पालक पण आहे, शिक्षक पण आहे. आपण आपला विद्यार्थ्यांचा एक वेगळा ग्रुप करूया. आणि ह्या मुलांनी स्वतःचा एक सोशल मीडियावरती म्हणजे WhatsAppसारखा प्लॅटफॉर्म असेल त्याच्यावरती एक स्वतःचा वेगळा ग्रुप तयार केला, ज्याच्यामध्ये मुली सॉरी मुलं आणि मुली दोघंही होते. आणि त्यामधल्या एका मुलीने ग्रुपमध्ये चॅटिंग केलं. त्या ग्रुपला नावसुद्धा दिलं त्यांनी बॉईज लॉकर रूम. आणि अ, अभ्यासाचा एक मेसेज त्या ग्रुपमध्ये मुलाने आपल्या मैत्रिणीला टाकला, क्लासमेटला टाकला, की आजच्या दिवस तू माझा होमवर्क करून दे म्हणून. आता ऑनलाईनच करायचं होतं, तर मुलीने तो करून दिला. पण हे त्या मुलाच्याकडून दररोज घडू लागलं आणि एक दिवस त्या मुलीने त्याला सांगितलं, नाही म्हणून सांगितलं. त्यांनी जेव्हा नाही म्हटलं, त्यावेळेस इतर मुलांनी त्या ग्रुपवरती ज्या सगळ्या स्माइली असतात, हसण्याच्या स्माइली असतात, त्या स्माइलीचा कमेंट केली. सायबर क्राईममधला दुसरा क्राईम आहे तो आहे सायबर बुली. बुली म्हणजे एखाद्याला धमकी देणं. पण हे बुली करणं कसं आहे, तर अप्रत्यक्षरित्या म्हणजे ऑनलाईनच्या माध्यमातून बुली करणं. ज्यामध्ये समोरच्या मुलाला किंवा महिलेला किंवा मुलीला माहिती नसतं, की आपल्याला कोण धमकी देतंय. इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन सारखी संघटना असेल किंवा मॅकपी, नॉर्टन अँटीव्हायरस या ज्या सगळ्या मोबाईलमध्ये किंवा अँटीव्हायरसेसमध्ये काम करणाऱ्या संघटना आहेत, या संघटनांचे अहवाल असं सांगतात, की सायबर बुलीचे गुन्हे भारतामध्ये किशोरवयीन मुला-मुलींच्या बाबतीमध्ये जवळपास 70 ते 75% घडतात. ज्याचं नोंद जी प्रामुख्याने जी कारणं याच्यामागे नोंदवली जातात किंवा समोर आलेली आहेत, त्यामधले पहिलं कारण आहे, की मुला-मुलांमधली म्हणजे तिथं मुलगा-मुलगी दोघंही आले, की त्यांच्यामध्ये असलेली कॉम्पिटिशन, की हल्ली मुलांना कुटुंबातून इतकं प्रेशर आहे, की अभ्यासामध्ये त्यांनी टॉपच असलं पाहिजे. खेळामध्ये तो ॲक्टिव्ह असेल, तर त्यांनी खेळांमध्ये टॉपला असला पाहिजे. तो एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेत असेल, तर त्यामध्ये त्याने पहिला नंबरच मिळवलं पाहिजे. आणि ज्यावेळेस त्याला असं वाटतं, की समोर आपल्याला जो कॉम्पिटिटर आहे किंवा तिला असं वाटतं, की आपल्याला जी कॉम्पिटिटर आहे, ती आपल्यापेक्षा थोडी हुशार आहे किंवा ती आपल्यापेक्षा पुढं जाऊ शकते. आपण तिच्याऐवजी ती पहिली येऊ शकते. तर त्यावेळेस त्या मुलाचं किंवा मुलीचं किंवा काही वेळेला महिलांचं सुद्धा खच्चीकरण करण्यासाठी त्यांना ऑनलाईन धमकी दिली जाते. त्यांना बुली केलं जातं. त्यांना सांगितलं जातं, की "तू या स्पर्धेतून माघार घेतली नाही, तर माझ्याकडे तुझे अशा पद्धतीचे फोटो, व्हिडिओज आहेत, ते मी व्हायरल करेल. किंवा सोशल मीडिया अकाउंटवरती ते पोस्ट करेल." किंवा आपण बऱ्याच वेळेला पाहतो, की एखाद्या मुलाला मुलगी आवडते, त्यांनी त्या मुलीला प्रपोज करतो आणि मुलीने नाकारलं, तर अशा वेळेला ऑनलाईन पद्धतीने त्या मुलीला बुली केलं जातं, धमकावलं जातं, की तू त्या मुलीने त्या मुलाचं प्रपोजल हे ॲक्सेप्ट करावं किंवा काही वेळेला असं असतं, की कळत-नकळत फोटो काढले जातात आणि हे सगळे फोटो जे आहेत ते सोशल मीडियावरती पोस्ट करण्याची धमकी दिली जाते. याला म्हणतात सायबर बुली आणि याचं प्रमाण हे आपल्या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे. याचं जर उदाहरण सांगायचं झालं तर कोविडच्या काळामध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांनी अ, शिक्षकांचे ग्रुप होते, पालकांचे ग्रुप होते, मुलांचे ग्रुप होते. कारण 10वीचं वर्ष आहे, मुलांचा अभ्यास आहे महत्त्वाचा. म्हणून त्या सगळ्या WhatsApp ग्रुपमध्ये शिक्षक, मुलं आणि पालक असे सगळेजण होते. आणि त्या ग्रुपवरती अभ्यासाबद्दल चर्चा, होमवर्कबद्दल चर्चा असायची. आता ह्या सगळ्या गोष्टीमुळं मुलं-मुली दोघंही वैतागले आणि त्यांनी असं डिसाईड केलं, की आपण आपला एक स्वतंत्र वेगळा ग्रुप तयार करूया आणि त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती स्वतःचा एक बॉईज लॉकर रूम नावाचा ग्रुप तयार केला. आणि ह्या ग्रुपमध्ये त्यांनी असं ठरवलं, की आपण अभ्यासाच्या व्यतिरिक्त इतर गप्पा मारायच्या. म्हणजे आपण कुठला मूव्ही बघितला असेल ऑनलाईन किंवा अजून कुठली ॲक्टिव्हिटी केली असेल ऑनलाईन किंवा गेम खेळतोय, तर ह्या सगळ्यावरती आपण चर्चा करूया किंवा एक टाईमपास आपण ज्याला म्हणू शकतो. अशा सगळ्या गोष्टी ह्या मुलांनी ग्रुपमध्ये ठरवल्या. त्या पद्धतीने हा ग्रुप चांगला 8-10 दिवस चांगला अशा पद्धतीने चालला. पण त्या ग्रुपमध्ये एक 10-15 दिवसानंतर एका मुलाने त्याच्या मैत्रिणीसाठी मेसेज टाकला,
की आज त्याला खूप कंटाळा आलेला आहे, त्याचा होमवर्क तिने त्याला करून द्यावा. आता ऑनलाईन करायचा होता, हँडरायटिंग चेक करण्याचा प्रश्नच नव्हता की टीचरनी चेक केलं तर कसं होईल. त्यामुळे मुलीने त्याला तो ठीक आहे, इट्स ओके, आपलाच मित्र आहे म्हणून तिने त्याला तो होमवर्क करून दिला. पहिल्या दिवशी होमवर्क करून दिला तर मुलगा खुश झाला. सेम गोष्ट दुसऱ्या दिवशी झाली, तिसऱ्या दिवशी झाली आणि मुलाची ही डिमांड वाढत गेली. आणि जेव्हा मुलगा सारखाच आपल्याला होमवर्क करून दे म्हणतोय, त्यावेळेस मुलीने एक दिवस त्याला म्हटलं की तुझं तू करून घे, मी काही तुझा होमवर्क दररोज करणार नाही. ज्यावेळेस तिने नाही करणार ही कमेंट ग्रुपवरती टाकली, त्यावेळेस खरी चर्चा सुरू झाली. खरी मूळ मुद्दा जो म्हणतो तो समोर आला. त्यावेळेस त्या मुलाने म्हणजे त्या ग्रुपमधल्या इतर मुलांनी त्याच्यावरती म्हणजे हसण्याची जी इमोजी आहे सोशल मीडियामध्ये, ती इमोजी पोस्ट केली की अरे मुलगी तुझं कसं ऐकत नाही, आणि त्यांनी हसले. मुलं आपले मित्र आपल्याला हसले म्हटल्यावरती त्याला जरा राग आला. म्हणजे आपण ज्याला मेल इगो म्हणतो, तो इगो त्याचा हर्ट झाला आणि त्याने परत तिला सांगितलं की मला माहिती नाही, तुला माझा होमवर्क करून द्यावा लागेल. तरीही मुलीने फर्मली त्याला नाहीच म्हटलं. आणि ज्यावेळेस तिने असं दोनदा तीनदा त्याच्या सगळ्या रिप्लायला नाही हाच कमेंट दिला, तर त्याच्यावरती मुलं अजून हसण्याची स्माईल करत होते. काही मुलांनी त्याला लूजर, तू लूजर असल्याचा उलटा थंब जो असतो, अशी सगळी स्माइली जी होती ती पोस्ट केली आणि तिथे त्याचा इगो दुखावला गेला. आणि शेवटी त्याने त्या ग्रुपवरती कमेंट टाकली, जर तू माझा होमवर्क केला नाही तर आय विल रेप यू. अशा पद्धतीची त्याने कमेंट टाकली. आणि त्यावेळेस मुलगी सिरियस झाली. बाकीच्या मुलांनी त्याला काही हसले, काही जणांनी त्याला एक पॉवरफुल असण्याची जी आपण म्हणतो ना, असे दंड थोपटल्याची, अशा सगळ्या इमोजीस त्याच्यावरती पोस्ट केल्या. त्या मुलीलाही त्याच्याबद्दल वाईट वाटलं. तिने त्याच्यावरती काही रिॲक्ट केलं नाही. पण ग्रुपमध्ये दुसरी मुलगी होती. तिने ती कमेंट तिच्या आईला दाखवली आणि तिच्या आईला ही कमेंट दाखवल्यानंतर त्या मुलीच्या आईने ही गोष्ट खूप सिरियसली घेतली, की अरे एखादा मुलगा एका क्षुल्लक कारणामुळे एखाद्या मुलीला अशी धमकी कशी देऊ शकतो? असं बुली कसं करू शकतो, की तो तिला रेप करेल? पण आता याच्यावरती करायचं काय? तर मुलीच्या आईने ऑनलाईन पोलिसांना कंप्लेंट रजिस्टर केली. आता कोविडचा काळ होता. ऑनलाईन कंप्लेंट रजिस्टर केली, तर पोलिसांनी ती कंप्लेंट ऑनलाईन अटेंड केली. मुलाच्या पालकांना घरून पोलीस स्टेशनला आणण्यात आलं कोविडच्या काळामध्ये. त्याच्यामध्ये मग ते ग्रुपची सगळी पडताळणी झाली. लक्षात आलं की याच्यामध्ये सपोर्ट करणारे अजून सगळे मुलं आहेत. तर जे सगळे त्या ग्रुपमध्ये मुलं ह्या सगळ्या गोष्टीला सपोर्ट करत होते, त्या सगळ्या मुलांना पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं. पालकांसाठी तर मोठा शॉक होता, कारण मुलं तर आमच्या समोरच आहे आणि त्यांनी असं काय केलं की ह्या सगळ्या कोविडच्या काळामध्ये पण आमच्या मुलांना पोलीस स्टेशनला बोलवण्यात येते. आणि ज्यावेळेस पोलीस स्टेशनला बोलवल्यानंतर पोलिसांनी सांगितलं की तुमच्या मुलाने एखाद्या मुलीला अशा पद्धतीची धमकी दिली की आय विल रेप यू. तर त्यावेळेस काही पालकांना शॉक बसला, अरे मुलाने अशी कशी धमकी दिली? काही पालक मुलांच्या प्रती डिफेन्सिव्ह झाले की नाही आमचा मुलगा असा करूच शकत नाही. त्यावेळेस पोलिसांनी त्यांना त्यांची चॅट हिस्ट्री दाखवली मुलांच्या ग्रुपमधली, त्याचे स्क्रीनशॉट्स दाखवले, आलेली कंप्लेंट दाखवली. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यातल्या काही पालकांनी तर मुलांना सपोर्ट करण्यासाठी, प्रोटेक्ट करण्यासाठी असं म्हटलं, फक्त बोललाच आहे, धमकी थोडी, फक्त बोललाच आहे रेप करेल, धमकी दिली म्हणजे असं गमतीत म्हटलं, खरंच कुठे रेप केला? त्यामुळे तुम्ही आमच्या मुलाला अशा पद्धतीने अरेस्ट करू शकत नाही. अशा सगळ्या चर्चा त्याच्यावरती झाल्या. अर्थात मुलं मायनर होती, 10वीची मुलं होती, त्यामुळे पोलिसांनी समजावून त्यांना सोडून दिलं. पण अशा पद्धतीच्या घटना, ज्याला आपण सायबर बुली म्हणतो, अशा अनेक घटना मुला-मुलींच्या बाबतीमध्ये घडत असतात. तर हे उदाहरण सांगायचं कारण की असं म्हणजे गांभीर्य किती आहे आणि ज्या सगळ्या गोष्टी आहेत, असे जे सगळे गुण आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात. आणि डीप फेकच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच होतं की आपण आपली इत्थंभूत सगळी माहिती सोशल मीडियावरती पोस्ट करत असतो. त्यामुळे आपण खात्री नाही देऊ शकत की आपण पोस्ट केलेले फोटो हे सुरक्षित आहेत का?
आपल्याला माहिती नाही की कोण प्रॉक्सी आय डीवाला किंवा कोण हॅकर आपले फोटो पाहतोय आणि तो त्याच्या सगळ्या वैयक्तिक गोष्टीसाठी वेगवेगळ्या कृतीसाठी ते फोटोज आणि व्हिडिओज तो वापरतोय. कारण AIचा धोका सगळ्यात मोठा हा आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला हवे तसे सगळे गोष्टी ह्या डीपफेकच्या माध्यमातून करू शकतात. तर म्हणून हाही एक महत्त्वाचा क्राईम महिला आणि मुलांच्या बाबतीमध्ये घडतो. म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमधल्या अनेक ॲक्टर्सच्या बाबतीमध्ये अशा गोष्टी घडल्या. नोव्हेंबर 2024-25 मध्ये ॲक्टर रश्मिका मंदाना हिच्या बाबतीमध्ये डीपफेकची घटना घडली. पण रश्मिकाने शांत न बसता, त्याला इग्नोर न करता तिने दिल्ली पोलिसांना त्याची कंप्लेंट रजिस्टर केली आणि त्याची कंप्लेंट रजिस्टर केल्याचा फायदा असा झाला की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक सर्क्युलर पास केलं की जर महिलांच्या बाबतीमध्ये असे कुठलेही डीपफेकच्या घटना घडत असतील तर तात्काळ पोलिसांनी त्याच्यावरती कार्यवाही केली पाहिजे. एक त्याचं जे आपण GR म्हणतो, रिझोल्युशन जो म्हणतो, ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पास केलं. आपण जर बातम्या आपल्या सगळ्यांच्या स्मरणात असेल तर ह्या ज्या सगळ्या सोशल मीडिया प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी सूचनावजा-पत्र इश्यू केलं होतं की अशा घटना जर आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होत असतील तर त्याच्यावरती आपण तात्काळ दखल घ्यावी. तर हा एक डीपफेक क्राईम महिला आणि मुलांच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घडतोय. तर हा एक क्राईम आहे. त्याच्यानंतरचा क्राईम आहे तो ऑनलाईन सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस. 2013 मध्ये आपल्याकडे कायदा आलेला आहे की सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेसला प्रिव्हेंट करण्यासाठी. पण कोविड नंतर आणि कोविडच्या पूर्वीही, पण कोविड नंतर जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वर्क फ्रॉम होम होतं आणि आपल्याला आठवत असेल तर खूप सगळ्या मीडियाने बातम्या दिल्या होत्या की सध्या सगळं बंद आहे, त्याच्यामुळे महिला घरी आहेत, सुरक्षित आहेत आणि क्राईम रेट कमी झालेला आहे. पण ह्या सगळ्या ज्याला आपण म्हणतो ह्या म्हणजे कुठलाही गांभीर्याने विचार न करता प्रसिद्ध केलेल्या बातम्या होत्या, प्रसिद्ध केलेली स्टेटमेंट्स होती. ऑनलाईन सुद्धा महिलांवरती कोविडच्या काळामध्ये घरामध्ये असलेल्या महिलांवरती सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचाराच्या घटना घडल्या होत्या. म्हणजे अगदी प्रगत देशांमधली म्हणजे डेव्हलप कंट्रीजची गोष्ट सांगायची झाली, US, युरोप सारख्या किंवा UK सारख्या देशांची, तर ह्या ठिकाणी सुद्धा महिलांवरती डोमेस्टिक व्हायलन्सचे 35% प्रमाण वाढलं होतं. आणि ऑनलाईन ज्या महिला काम करत होत्या त्यांच्यावरती ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या हॅरॅसमेंटचं प्रमाणही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. आता ऑनलाईन पद्धतीने कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ म्हणजे कसा? झूम कॉल सगळेजण वापरत होते. ह्या झूम कॉलच्या माध्यमातून त्यांना पर्सनली जाऊन चॅटिंग करणं आणि त्या चॅटमध्ये त्यांच्यावरती अश्लील शेरेबाजी करणं, ऑनलाईन त्या जे बोलतायत जसं व्हिडिओमध्ये दिसतायत तर त्याचे फोटो काढणं, त्याचे व्हिडिओ करणं, त्याला मॉर्फ करणं आणि ते पोस्ट करणं, त्यांच्यावरती पोस्ट करणं आणि त्याच्यावरती कमेंट पास करणं, अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी महिलांच्या बाबतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने घडतात, ज्या सेक्शुअल हॅरॅसमेंटमध्ये आहे. याच्यामध्ये पुन्हा जर एखाद्या केसचं उदाहरण सांगायचं झालं तर एका केसमध्ये ऑनलाईन पद्धतीने महिलेवरती सेक्शुअल हॅरॅसमेंटची घटना घडत होती. मग ती कशी? तर तिचा जो ऑफिसमधला कलीग होता तो तिला काही बोलत नव्हता, तिला कुठले मेसेजही फॉरवर्ड करत नव्हता. पण ती काही कामानिमित्त ते दोघं एकत्र आले, म्हणजे एकमेकांच्या टेबल समोर आले किंवा टेबल जवळ आले किंवा फाईल पास करताना 5-10 मिनटं बसावं लागलं. तर तो त्याचा स्वतःचा मोबाईल ओपन करून समोर ठेवून द्यायचा आणि त्यामध्ये नको म्हणजे जे आपण ऑब्सेन्स फोटो म्हणतो असे सगळे फोटो त्याच्यावरती डिस्प्ले होत राहायचे आणि ते फोटो तो त्या महिलेला दाखवण्याचा प्रयत्न करायचा. कारण त्याला असं वाटलं की आपण अशा पद्धतीने दाखवतोय त्याच्यामुळे आपल्यावरती कुठल्याही पद्धतीचं अडचण येणार नाही किंवा संकट येणार नाही की आपण असं. आणि महिलेला जर विचारलं तर तिने जर कंप्लेंट रजिस्टर केली तर मी तर तिला कुठले फोटो पाठवले नाही, मी माझ्या मोबाईलमध्ये पाहत होतं, असा त्यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. पण
अनेक गोष्टी हे ऑब्झर्व्ह केल्यानंतर लक्षात आलं की हा जाणूनपूर्वक किंवा हेतुपुरस्पर पद्धतीने अशा गोष्टी करतोय. तर त्यावेळेस त्याच्यावरती त्या ऑफिसने, त्यांची जी लोकल कमिटी होती त्या कमिटीने त्याच्यावरती ॲक्शन घेतली. तर याला म्हणतात सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस. तर ही सगळी जी क्राईम आहेत, ती क्राईम महिला आणि मुलांच्या बाबतीमध्ये घडतात आणि शेवटचा जो सगळ्यात महत्त्वाचा आणि गंभीर गुन्हा जो आहे, तो आहे सायबर पोर्नोग्राफीचा. पोर्नोग्राफी म्हणजे अश्लील कंटेंट तयार करणं आणि हा अश्लील कंटेंट जगामध्ये सर्वात जास्त महिला आणि मुलांच्या बाबतीमध्ये होत असतो, घडत असतो, डेव्हलप केला जात असतो आणि तो वेगवेगळ्या सोशल मीडिया साइट्सवरती पोस्ट केला जातो. आता अश्लील पोर्नोग्राफिक कंटेंट म्हणजे जिथे वेगवेगळे फोटोज असतील, व्हिडिओज असतील, ते व्हिडिओज काढणे, शेअर करणे आणि सातत्याने त्या मुलांना, मुलींना त्या गोष्टी करण्यासाठी धमकावणे, बुली करणे. त्यांनी जर ऐकलं नाही, तर मी तुझी बदनामी करेल. त्याला सायबर डेफिमेशन म्हणतात, की ऑनलाईन मी तुझी बदनामी करेल, की बघा हिचे असे-असे फोटो आहेत माझ्याकडे, बघा हिचे असे-असे व्हिडिओज आहे आणि ते मी पोस्ट करेल. म्हणून सायबर पोर्नोग्राफी हे फक्त एक क्राईम नाही, तर त्याच्यासोबत अजून वेगवेगळे क्राईमसुद्धा कनेक्टेड आहे. सायबर बुली हा क्राईम कनेक्टेड आहे. सायबर डेफिमेशन, की पूर्वी बघा की लव्ह लेटर पाठवले जायचे आणि मुलीचं लग्न दुसरीकडे झालं किंवा तिने ते प्रपोजल ॲक्सेप्ट नाही केलं, तर सांगितलं जायचं की तुझे पत्र किंवा मी लिहिलेले पत्र आहेत ते मी सांगेल लोकांना की तू लिहून दिलेले आहेत, आणि मी तुझी बदनामी करेल. पण आत्ताची जी बदनामी होते ती ऑनलाईन पद्धतीने सायबर डेफिमेशन, की त्या मुलीवरती वाईट पद्धतीने कमेंट करणं, शेरेबाजी करणं आणि ते पोस्ट करणं. तर असे जे गुन्हे घडतात आणि पोर्नोग्राफीमध्ये अश्लील व्हिडिओ तयार करणं आणि ते लाखो ऑनलाईन वेबसाईटवरती विकणं, पाठवणं आणि समोरच्या मुलाला, मुलीला सातत्याने धमकी देणं. ह्या सगळ्या गोष्टी सायबर पोर्नोग्राफीच्या बाबतीमध्ये घडत असतात. आणि यातला क्राईममधला महिलांच्या, मुलांच्या बाबतीमध्ये होणारा शेवटचा जो क्राईम आहे, तो आहे ट्रोलिंगचा. आपण सगळेजण बघतो की ट्रोलिंग काय पद्धतीने आणि कुठल्या थराला जाऊन कमेंट केली जाते. म्हणजे अगदीच काल परवाचंच उदाहरण आहे आपल्याकडे. दिल्लीमध्ये मुंबईमध्ये एक मोर्चा काढला गेला आणि आपल्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी जायला उशीर होतोय म्हणून त्याच्यावर चांगले आणि वाईट अशा दोन्हीही कमेंट टाकले गेल्या. आणि त्यातल्या वाईट कमेंट आपण जर पाहिल्या तर डायरेक्ट त्या महिलाला अतिशय अर्वाच्य भाषा किंवा अतिशय अश्लील भाषेने ट्रोल करण्यात आलेलं आहे. तर अशा ज्या गोष्टी महिलांच्या, मुलींच्या बाबतीमध्ये घडतात, ट्रोलिंग. आणि ट्रोलिंगच्या बाबतीमध्ये जर एक पर्टिक्युलर घटकाबद्दल सांगायचं झालं तर राजकारणामध्ये ज्या तरुण मुली येऊ पाहतायत आणि ज्या मुली खूप स्ट्रॉंगली स्वतःची पॉलिटिकल भूमिका निभावतायत, अशा मुलींना सगळ्यात जास्त ट्रोल केलं जातं. ज्या मुली, ज्या महिला सोशल वर्कमध्ये काम करतात, ज्या खूप ॲक्टिव्ह आहेत, खूप स्ट्रॉंगली एखाद्या गोष्टीबद्दल आवाज उठवतात, त्यांना ट्रोल केलं जातं. ह्या ज्या सगळ्या गोष्टी म्हणजे ट्रोलिंगच्या सगळ्यात जास्त विक्टिम कोण आहेत? तर पत्रकार महिला, सोशल ॲक्टिव्हिस्ट आणि ज्या महिला अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात, अशा सगळ्या महिला आणि राजकारणामध्ये काम करत असणाऱ्या सगळ्या मुली, महिला. त्यांनी त्यांची एखादी राजकारणात प्रगती केली तर त्याच्यामध्ये अजून काहीतरी वेगळे नेमके कसे आहोत हे डिसाईड होत असतं. म्हणून ही गोष्ट आजच्या तरुण पिढीला शिकवणं खूप महत्त्वाची आहे. तर ही छोटी-छोटी आपले पासवर्ड जो आहे सगळ्या सोशल मीडिया हँडलचा तो सिक्युअर असला पाहिजे. मुलांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस पासवर्ड स्ट्रॉंग असतात, पण बऱ्याच वेळेला मुलं-मुली आपल्या पालकांपासून तो म्हणजे न सांगता ठेवतात. तर मुलांसाठी आपण ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, की आपल्या मुलांचा सोशल मीडिया अकाउंटचा पासवर्ड, त्यांच्या मोबाईलचा पासवर्ड हा पालकांना माहीत असला पाहिजे. त्यांच्यावरती वॉच ठेवण्यासाठी नाही, पण त्यांच्या बाबतीमध्ये जर एखादी वाईट घटना घडली, तर त्या घटनेपासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी. म्हणून ह्या टिप्स आपण फॉलो केल्या पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची ही मांडणी पूर्ण करताना, इथे क्लोज करताना सगळ्यात महत्त्वाचा ऑनलाईन जेंडर बेस्ड व्हायलन्स अगेन्स्ट विमेन अँड चिल्ड्रन किंवा सगळ्यांच्या बाबतीमध्ये जो काही ऑनलाईन व्हायलन्स होतो त्याच्यावरती एक आपण ज्याला हॅशटॅग म्हणतो, ती हॅशटॅग महत्त्वाची आहे. समजून घेणं की म्हणजे जग कुठलं सुंदर आहे, तर व्हर्च्युअल म्हणजे
रिअल वर्ल्ड इज मोर ब्युटिफुल दॅन व्हर्च्युअल वर्ल्ड. हा लेसन आपण सातत्याने गिरवणं, शिकवणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी आपल्या मुलांना स्वतःसाठी आणि मुलांसाठी अंगीकारू, त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की तुम्ही आम्ही जे प्रत्यक्ष बोलतोय ते खरं वर्ल्ड आहे. आपण एकमेकांना ओळखतो. आपल्याला माहिती आहे की तुम्ही आणि आम्ही कसे, आपले प्लस मायनस आपल्याला माहिती आहे. पण ऑनलाईन जो हॅकर बसलेला आहे, जो बुली करणारा बसलेला आहे, तो कसा आहे हे आपल्याला माहिती नाही. आणि दुर्दैवाने जेव्हा ह्या सगळ्या केसेस रजिस्टर होतात त्यावेळेस लक्षात येते आपल्याला की जवळपास 80-90% केसेसमध्ये हे प्रॉक्सी किंवा फेक आय डी किंवा आपल्याला बुली करणारे लोक हे दुसरे तिसरे कोणी नसून आपल्या जवळपासचीच लोक असतात. तर म्हणून याच्यावरती एक म्हणजे एक लेसन म्हणून किंवा एक टिप म्हणून, सिक्युरिटी टिप म्हणून हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की रिअल वर्ल्ड, खरं-खुरं जग हे खरं-खुरं आहे ह्या आभासी विश्वापेक्षा. हे विश्वच आभासी आहे म्हणून त्याच्यापासून आपण स्वतःची काळजीही घेतली पाहिजे. म्हणजे ब्लेड द सायलेन्स ही सिरीज करत असताना हा सायलेन्स जो आहे तो सायलेन्स आपण व्हर्च्युअली अलर्ट राहून जो आहे तो ब्रेक करणं गरजेचं आहे. या ठिकाणी क्षितिज फाउंडेशननी मला निमंत्रित केलं आणि ब्लेड द सायलेन्स या सिरीजमध्ये बोलण्याची संधी दिली. त्याकरता मी क्षितिज फाउंडेशनच्या संस्थापक आणि त्यांच्या सर्व टीमचे मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. कारण त्याला असं वाटलं की आपण अशा पद्धतीने दाखवतोय त्याच्यामुळे आपल्यावरती कुठल्याही पद्धतीचं अडचण येणार नाही किंवा संकट येणार नाही की आपण असं. आणि महिलेला जर विचारलं तर तिने जर कंप्लेंट रजिस्टर केली तर मी तर तिला कुठले फोटो पाठवले नाही, मी माझ्या मोबाईलमध्ये पाहत होतं. असा त्यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. पण अनेक गोष्टी हे ऑब्झर्व केल्यानंतर लक्षात आलं की हा जाणूनपूर्वक किंवा हेतुपुरस्पर पद्धतीने अशा गोष्टी करतोय. तर त्यावेळेस त्याच्यावरती त्या ऑफिसने, त्यांची जी लोकल कमिटी होती त्या कमिटीने त्याच्यावरती ॲक्शन घेतली. तर याला म्हणतात सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस. तर ही सगळी जी क्राईम आहेत ती क्राईम महिला आणि मुलांच्या बाबतीमध्ये घडतात. आणि शेवटचा जो सगळ्यात महत्त्वाचा आणि गंभीर गुन्हा जो आहे तो आहे सायबर पोर्नोग्राफीचा. पोर्नोग्राफी म्हणजे अश्लील कंटेंट तयार करणं. आणि हा अश्लील कंटेंट जगामध्ये सर्वात जास्त महिला आणि मुलांच्या बाबतीमध्ये होत असतो, घडत असतो, डेव्हलप केला जात असतो आणि तो वेगवेगळ्या सोशल मीडिया साईट्सवरती पोस्ट केला जातो. आता अश्लील पोर्नोग्राफिक कंटेंट म्हणजे जिथे वेगवेगळे फोटोज असतील, व्हिडिओज असतील, ते व्हिडिओज काढणे, शेअर करणे आणि सातत्याने त्या मुलांना, मुलींना त्या गोष्टी करण्यासाठी धमकावणे, बुली करणे. त्यांनी जर ऐकलं नाही तर मी तुझी बदनामी करेल, त्याला सायबर डेफिमेशन म्हणतात. की ऑनलाईन मी तुझी बदनामी करेल की बघा हिचे असे असे फोटो आहेत माझ्याकडे, बघा हिचे असे असे व्हिडिओज आहे आणि ते मी पोस्ट करेल. म्हणून सायबर पोर्नोग्राफी हे फक्त एक क्राईम नाही तर त्याच्यासोबत अजून वेगवेगळे क्राईमसुद्धा कनेक्टेड आहे. सायबर बुली हा क्राईम कनेक्टेड आहे. सायबर डेफिमेशन की पूर्वी बघा की लव्ह लेटर पाठवले जायचे आणि मुलीचं लग्न दुसरीकडे झालं किंवा तिने ते प्रपोजल ॲक्सेप्ट नाही केलं तर सांगितलं जायचं की तुझे पत्र किंवा मी लिहिलेले पत्र आहेत ते मी सांगेल लोकांना की तू लिहून दिलेले आहेत आणि मी तुझी बदनामी करेल. पण आत्ताची जी बदनामी होते ती ऑनलाईन पद्धतीने सायबर डेफिमेशन की त्या मुलीवरती वाईट पद्धतीने कमेंट करणं, शेरेबाजी करणं आणि ते पोस्ट करणं. तर असे जे गुन्हे घडतात आणि पोर्नोग्राफीमध्ये अश्लील व्हिडिओ तयार करणं आणि ते लाखो ऑनलाईन वेबसाईटवरती विकणं, पाठवणं आणि समोरच्या मुलाला, मुलीला सातत्याने धमकी देणं, ह्या सगळ्या गोष्टी सायबर पोर्नोग्राफीच्या बाबतीमध्ये घडत असतात. आणि यातला क्राईममधला महिलांच्या, मुलांच्या बाबतीमध्ये होणारा शेवटचा जो क्राईम आहे तो आहे ट्रोलिंगचा. आपण सगळेजण बघतो की ट्रोलिंग काय पद्धतीने आणि कुठल्या थराला जाऊन कमेंट केली जाते. म्हणजे अगदीच काल परवाचंच उदाहरण आहे आपल्याकडे. दिल्लीमध्ये मुंबईमध्ये एक मोर्चा काढला गेला आणि आपल्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी जायला उशीर होतोय म्हणून त्याच्यावर चांगले आणि वाईट अशा दोन्हीही कमेंट टाकले गेल्या. आणि त्यातल्या वाईट कमेंट आपण जर पाहिल्या तर डायरेक्ट त्या महिलाला अतिशय अर्वाच्य भाषा किंवा अतिशय अश्लील भाषेने ट्रोल करण्यात आलेलं. तर अशा ज्या गोष्टी महिलांच्या, मुलींच्या बाबतीमध्ये घडतात, ट्रोलिंग,
आणि ट्रोलिंगच्या बाबतीमध्ये जर एक पर्टिक्युलर घटकाबद्दल सांगायचं झालं तर राजकारणामध्ये ज्या तरुण मुली येऊ पाहतायत आणि ज्या मुली खूप स्ट्रॉंगली स्वतःची पॉलिटिकल भूमिका निभावतायत, अशा मुलींना सगळ्यात जास्त ट्रोल केलं जातं. ज्या महिला सोशल वर्कमध्ये काम करतात, ज्या खूप ॲक्टिव्ह आहेत, खूप स्ट्रॉंगली एखाद्या गोष्टीबद्दल आवाज उठवतात, त्यांना ट्रोल केलं जातं. ह्या ज्या सगळ्या गोष्टी म्हणजे ट्रोलिंगच्या सगळ्यात जास्त विक्टिम कोण आहेत? तर पत्रकार महिला, सोशल ॲक्टिव्हिस्ट आणि ज्या महिला अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात, अशा सगळ्या महिला आणि राजकारणामध्ये काम करत असणाऱ्या सगळ्या मुली, महिला. त्यांनी त्यांची एखादी राजकारणात प्रगती केली तर त्याच्यामध्ये अजून काहीतरी वेगळे हेतू असतील किंवा काही गोष्टी तिने केल्या असतील, असे सगळे स्टेटमेंट पास करणं आणि त्या मुलीला ट्रोल करणं. तर ह्या सगळे क्राईम मुलींच्या बाबतीमध्ये, महिलांच्या बाबतीमध्ये घडत असतात. आणि याचीही जर आकडेवारीमध्ये उदाहरण द्यायचं झालं, तर प्रगत देशामध्ये म्हणजे ज्यावेळेस अमेरिकेचे इलेक्शन्स होते, त्या इलेक्शनच्या काळामध्ये आत्ताच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरुद्धमध्ये ज्या महिला लढत होत्या, पर्टिक्युलर पार्टीच्या महिला ज्या लढत होत्या, ह्या सगळ्या महिलांना इतक्या वाईट पद्धतीने ट्रोल केलं गेलं, की जवळपास 40% महिलांनी त्या सगळ्या राजकारणातून विड्रॉ केलं आणि त्या राजकारणातून त्यांनी काय आपण असं म्हणतो की कायमचं त्या दूर झाल्या. तर हे ट्रोलिंग ह्या पद्धतीला जाऊ शकतं. तर असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे सायबर क्राईम अगेन्स्ट विमेन किंवा ऑनलाईन जेंडर बेस्ड व्हायलन्स अगेन्स्ट विमेन हे महिला आणि मुलांच्या बाबतीमध्ये घडत असतात. आता हे सगळे क्राईम घडतात, पण याला आपण प्रतिबंध कसा केला पाहिजे? अर्थात यासाठी कायदे आहेत. कायदे कुठले आहेत? तर आपल्या देशामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट नावाचा कायदा आहे. तर ह्या कायद्याच्या अंतर्गत आपण अशी अशी जर घटना घडली आपल्या बाबतीत, आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये तर तक्रार नोंदवू शकतो. छोटी मुलं असतील 18 वर्षाच्या आतली, 16 वर्षाच्या आतली यांच्या बाबतीमध्ये जर सायबर पोर्नोग्राफीसारखी घटना घडली असेल किंवा डीपफेकच्या घटना घडल्या असतील, तर पॉक्सो द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ॲब्यूज ॲक्ट 2012 जो आहे, त्यामध्ये आपण तक्रार नोंदवू शकतो पोलीस स्टेशनला जाऊन. तिसरा जो कायदा आहे तो आहे इंडिसेंट रिप्रेझेंटेशन ऑफ विमेन 1986. ह्या कायद्याअंतर्गत म्हणजे जिथे स्त्रियांचं असभ्य प्रतिरूपण करणं आणि ते पोस्ट करणं, हा एक कायदा आपल्याला ह्यामध्ये मदत देतो. त्याच्यानंतरचा चौथा कायदा जो आहे, जो ऑनलाईन काम करत असताना महिला आणि मुलांच्या बाबतीमध्ये घडतो किंवा ऑफलाईनही काम करतायत महिला, पण त्यांना ऑनलाईन पद्धतीने किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून हॅरॅस केलं जातं. तर त्याच्यासाठी द सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस रिड्रेसल ॲक्ट जो आहे त्या 2013चं, तर त्या कायद्याच्या अंतर्गतही महिला त्यांची मदत घेऊ शकतात. तर ही झाली कायदे. पण ह्या सगळ्या गोष्टीला आपण आपल्या पातळीवरती स्वतःची सुरक्षा कशी ठेवू शकतो किंवा स्वतःसाठी आपले सेफ्टी मेजर्स काय आहेत, ते सेफ्टी मेजर्स आपण फॉलो केले तर आपण ह्या सगळ्या क्राईममधून वाचू शकतो का? तर अर्थात वाचू शकतो. आपण शुअरली किंवा 100% हे नाही म्हणू शकत की हे सेफ्टी मेजर्स वापरल्याने मी पूर्णपणे सुरक्षित आहे. पण हां, हे मात्र नक्की आहे की याचे संभाव्य धोके जे आहेत ते नक्कीच कमी होऊ शकतात. मग हे सेफ्टी मेजर्स काय आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं की आपले पर्सनल डिटेल्स सोशल मीडियावरती पोस्ट करताना ते कमीत कमी पोस्ट केले पाहिजे. ज्यामध्ये आपलं नाव, गाव ठीक आहे आपण आपला आय-डी म्हणून ते क्रिएट करतो. पण माहिती जी सोशल मीडियावरती पोस्ट करतो ती अगदी लिमिटेड असावी. दुसरी गोष्ट की सोशल मीडियावरती सेटिंग्स असतात. ते आपलं WhatsApp असेल, Facebook असेल, Insta असेल, तर त्या सेटिंग्समध्ये आपण गेलं तर त्याच्यामध्ये प्रायव्हसी सेटिंग, सिक्युरिटी सेटिंग्स असतात. त्या सिक्युरिटी टिप्स आपण जर फॉलो केल्या, तर आपल्या बाबतीमध्ये ह्या ज्या सगळ्या क्राईमच्या गोष्टी आहेत, त्या घडण्यापासून आपल्याला सुरक्षा मिळू शकते. तिसरी गोष्ट जी आहे, सगळ्यात महत्त्वाची जी आजच्या तरुण पिढीला फार म्हणजे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि इव्हन जे सगळेजण सोशल मीडिया वापरतात त्यांनी